नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण ब्लाऊजची खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत. भाईसाठी एक छोटीशी काठ आलेली आहे स्लीव्ससाठी. डिझाईन खूप सुंदर होणार आहे. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या संपूर्ण डिझाईन लक्षात येईल. गळा रुंदी घेतली 2.25 इंच. गळा उंची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. खालच्या साईडला 2.5 इंच घेतलेले आहे आणि चौकोनी बॉक्स आखून घेतला. गळ्याला जो आहे तो गोल आकार देऊन घेतला आधी आणि परत 1-1 इंचावर एक निशाणी करून घेतली, म्हणजे आपल्याला डिझाईनचा आकार देण्यासाठी एकदम सोपे जाते. एक छोटी वाटी घेतलेली आहे, वाटीच्या सहाय्याने असे गोल आकार देऊन घेतला. आकार काढून झाला. आता जसे आखले आहे त्याप्रमाणे कट करून घेणार आहे. पूर्ण डिझाईन जे आहे ते कट करून घेतली. आता आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते अटॅच करून घेऊया, म्हणजे दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहे आपल्याला. खालच्या साईडला पाठीची जी खालचा पाठीचा जो भाग असतो त्याला पलटी मारायची आहे. त्यासाठी मी खालच्या साईडला जॉईन करून घेतली. त्याच्यावर एक दाबटीप टाकून घेतली. आता पूर्ण पट्टी आतल्या साईडला दुमडून परत एक टीप मारून घ्यायची. आणि चारही साईड आता पूर्ण जे आहे ते गळा आणि तिन्ही साईड आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे जॉईन करून घ्यायचे. एक हाताने हाताने जे ब्लाऊजचे अस्तर आहे आणि मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित करत करत आपल्याला पूर्ण जे आहे ते अस्तर अटॅच करायचे आहे. पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईन करून झाले. आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे. गळ्याचाही भाग कट करून घेतला. आणि साईडचा एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. आता ह्याला टक्स मारून घेऊयात. पाठीचे जे टक्स आहे ते टक्स मारून घेतले. खालच्या वरच्या साईडला असे लॉक करून घ्यायचे, म्हणजे टीप जे आहे ते उकलणार नाही आपली. दोन्ही साईडचे टक्स मारून झालेले आहेत. आता आपल्याला डिझाईन जे तयार करायचे आहे ते कशी गोलाकार आहे, ते गोलाकार आपण अशीच जर पलटी, तुम्हाला याला पलटी पण मारता येऊ शकत होती, पण मी पलटी न मारता याला कॅनव्हास पेपर लावणार आहे. म्हणजे आपल्याला जे डिझाईन तयार केलेली आहे तर ते उलटी पडत नाही. कर्व आकार असल्यामुळे एखाद्या ब्लाऊज जे आहे ते अंगात घातल्यानंतर उलटी पडते, म्हणून मी कॅनव्हास पेपर लावून घेणार आहे. कॅनव्हासचा आकार कट करून झाला. ह्याला अस्तरला आहे ते आता इस्त्रीच्या साहाय्याने प्रेस करून घेऊयात. प्रेस करून झालेले आहे. आता आतील जो गळ्याचा आकार आहे तो कट करून घेतला, कारण आपण मेन फॅब्रिक जे आहे त्याचा गळ्याचा आकार कट केलेला आहे. तुम्ही कट न करताही जॉईन करू शकत होतात, पण मी कट करून दाखवलेला आहे. व्हिडिओमध्ये कट करून दाखवलेला आहे. जे न कट करताही कसे जॉईन करायचे याचे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहे. पाहिले नसेल तर नक्की पहा. खूप सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे. आता साईडला जे शिलाई मार्जिन सोडले होते त्याला छोटे छोटे कट्स मारून अशी टिप मारून घेतली. त्याला आपण जॉईन करून घेऊया. हे पायाचे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि पिन लावून घ्यायच्या, म्हणजे आपले डिझाईन जे आहे तिकडे तिकडे सरकणार नाही किंवा मागे पुढे होणार नाही. ह्या पद्धतीने अशा पिन लावून घेतल्या. आता आपण शिलाई करूयात. शिलाई 1 टंचांचे शिलाई मार्जिन सोडून पूर्ण जो गळा आहे तो जसा कट केला होता त्याच पद्धतीने शिलाई करून घेतली. जो गोल आकार आहे त्याला शिलाई जी आहे ते व्यवस्थित येऊ द्यायची, म्हणजे आकार जो आहे ते एकदम फिनिशिंगनी ब्लाऊज जे आहे ते फिनिशिंग दिसते. पाय शिलाई करून झालेली आहे. तर टाचण्या काढून घेतल्या. त्याला छोटे छोटे कट्स मारायचे. जिथं गोल आकार आहे त्या भागालाच आपल्याला कट मारायचे आहेत, म्हणजे पलटी मारायला एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगनी ब्लाऊज तयार होते. आपली कट मारून झालेली आहे. त्याला आता पलटी करायची आहे. पहा किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आता ह्याला आपल्याला मी रेडीमेड पायपिंगचा वापर करणार आहे. पलटी मारल्यानंतर याला रेडीमेड पायपिंग वापरणार आहे. हे पहा माझ्याकडे रेडीमेड पायपिंग आहे. हे पहा
कशा पद्धतीने लावायची ते दाखवलेलं आहे. याला अंडरग्राऊंड पायपिंग पण करता येते, त्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. हे पहा अशी व्यवस्थित ठेवून घेतली आणि जी पायपिंगची जी रेष असते म्हणजे खच असते त्या दोन्हीच्या याच्यातून आपल्याला ही टीप आली पाहिजे, म्हणजे एकदम सुंदर आणि फिनिशिंगनी पायपिंग जी आहे ते एकदम बारीक आणि व्यवस्थित येते. ह्या पद्धतीने पूर्ण अशी पायपिंग गळ्याला पायपिंग करून घेतली. हे पायपिंग जे आहे तयार झालेली आहे, एक्स्ट्राची कट करून घेतली. पहा किती सुंदर आलेली आहे आणि नाजूक आणि फिनिशिंग आले आहे. आता मी पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत. हे पोटली बटन कसे तयार करायचं आहे व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पाहिला नसेल तर नक्की पहा, आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आता पोटली बटन कसे लावायचे आणि कुठं लावायचे हे पाहूया. एक एक पोटली बटन ठेवून एकदम जी आपण पहिली टिप मारली होती त्या टिपेवर टिप येऊ द्यायची. ह्या पद्धतीने मी सगळे जे आहे ते पोटली बटन लावून घेतलेले आहेत. हे पहा पोटली बटन जे आहे ते लावून झाले. चला तर मग ही डिझाईन कशी वाटली, तर मला जर डिझाईन आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याबरोबर एक हाईपचे बटन येते, त्या हाईपच्या बटनालाही क्लिक करा. हे पहा आता मी डबल टिप जे आहे ते मारून घेत आहे, म्हणजे डिझाईन जे आहे ते एकदम व्यवस्थित आणि दिसायला फिनिशिंगने दिसते. चला तर मग पटापट सांगा तर मला ही डिझाईन कशी वाटली. सिंपल आणि सोबर आहे, कुणालाही ही डिझाईन शोभून दिसू शकते. पायपिंग पण खूप सुंदर आलेली आहे. पोटली बटन लावून ही डिझाईन खूपच सुंदर दिसले, कस्टमरला तर खूप आवडली. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, गळ्यालाही पायपिंग केलेली आहे आणि प्रिन्स कट खूप सुंदर आलेला आहे. जॉईंट जो आहे तो जॉईंट आहे बरोबर आणि परफेक्ट असा आलेला आहे. तुम्हाला यातील कोणती डिझाईन शिकायची असेल किंवा प्रिन्स कट, कटोरी, ब्लाऊज कोणते जर शिकायचे असेल तर नक्कीच कमेंट करा, मी त्याचे व्हिडिओ अपलोड करेन. डिझाईन आवडली तर कस्टमरला तर खूप आवडली, तुम्हाला जर आवडली तर एक लाईक मात्र करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.